करायचं. रूल नंबर 2, मगाशी काय बोललं होतं ना ते शाबतला डिप्रेशन आले मुली ते नाही बोलायचं. आणि रूल नंबर 3, कामाशी काम ठेवायचं. देवा, कसं होईल या कान गायडर सोबत तुलाच ठाऊक. मी तर मस्तीखोर मजाकिया माणूस आहे. यांना माझ्यासोबत राहायची सद्बुद्धी द्या. माझं चाव तू गेला. हे तू केलंय? सॉरी. हाय, मी केतन. मी गावी असतो. माझा चांगला बिझनेस आहे. माझी गर्लफ्रेंड पुण्यात राहते. आमच्या दोघांचं तसं चांगलं पटतं, पण जेव्हा कधी आमची भांडणं होतात ना, तेव्हा माझी गर्लफ्रेंड मला रागात बोलते, तुझे विचार अपडेट झालेले नाहीत. मी तर फक्त एवढंच बोलतो, छोटे कपडे घालत जाऊ नकोस, लेट नाईट बाहेर थांबत जाऊ नकोस. पण ती मला बोलते, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मी टाकलेल्या बंधनांचा तिला राग येतो. माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे आणि मला असं वाटतं आमच्या दोघांच्या लग्नानंतर माझं जे आहे ते तिचंच होणार आहे. मग तिला बाहेर जाऊन काम करायची काय गरज आहे? असं कधी मी तिला बोललो तर ती बोलते ब्रेकअप करून टाकेल. काय गणगण आहे राव, काय करू समजत नाही. बरोबर तर आहे मुलाचं. काय बरोबर आहे म्हणजे काय, मुलीनं स्वतःचं काही स्टँड नसतं का? कोणत्या मुलीला पैसा नको असतो? आणि हो, एखाद्या रिच मुलाशी लग्न झालं ना, मुलीची जे काही इंडिपेंडेंट होण्याची स्वप्न असतात ना, सगळी संपून जातात बरं का. काय? अरे ही मुलगी तर स्वतःच बोलते मला इंडिपेंडेंट बनायचंय, आणि उद्या दोघांचं लग्न होईलच, हे कशावरून? आता कशी बोलली? मुलींना असंच करतात, लग्न एका सोबत आणि अफेअर एका सोबत. बावळट, सगळ्या मुली सारख्या नसतात. रिलॅक्स गाईज, तुम्ही दोघं कशाला पर्सनल होताय? मी काय म्हणतो, हा जो मुलगा आहे ना, ह्यांनी सिटी मधल्या मुलीशी रिलेशन करायचंच कशाला ना, जर तिच्या लाईफस्टाईलशी त्याला एवढा प्रॉब्लेम असेल तर. हेच आहे ना, त्या मुलीला सुद्धा लागू होत. तिने गावाकडचा बॉयफ्रेंड कशाला करायचं? म्हणजे
दोघांनाही ऍडजस्ट करायला लागणार आहे एक एक गोष्ट. ब्रेकअप इज द बेस्ट, मी तर म्हणेन. ए न्यू बॉय, आपल्याला लोकांचे ब्रेकअप्स नाही व्हावेत ना यासाठी सोल्युशन काढायचे, कळलं? डिप्रेशन वाली गर, हे बघ, एकमेकांच्या सहवासाचं बर्डन येण्यापेक्षा ना चांगल्या नोटवर बाय बोललेलं कधीही बेटर, बर का? समजलं? हाय ब्रो, हे बघ, सिटीमध्ये मुलींचे मोठे स्वप्न असतात आणि गावी लोकांचे गावापुरते मर्यादित स्वप्न असतात. सिटीमध्ये लोक स्वप्नांच्या मागे पळतात, गावी लोक समाधानाच्या मागे पळतात. हे दोन वेगवेगळे जग आहे. जर तुला सिटी मधल्या मुली सोबत राहायचं असेल तर तुला तिची मेंटॅलिटी बदलावी लागणार, आणि तू तुझी मेंटॅलिटी जर बदलली तर मुलगी पण तुझ्यासाठी आपोआप तिच्यात बदल घडून आणेल. आणि तुला असं पण नसेल करायचं तर तू गावाकडचे सेम तुझ्या मेंटॅलिटीची मुलगी पहा. प्रॉब्लेम सॉल्व. ऑल द बेस्ट फ्रॉम कान गायडर्स. आज तुम्ही नोटीस केली एक गोष्ट, या नवीन आणि जुन्या कान गायडर्सचे विचार सिटी आणि गावच्या लाईफबद्दल काय वाटतंय, बरोबर आहे का? मला थोडे पटले बरं का विचार. कारण गाव आणि सिटी यामध्ये जरी फरक असला तरी माणसाच्या फिलिंग्स तर सेमच आहेत ना. हे पहा, ॲट दी एंड गाव सिटी असं काही नाही, प्रेमाला सीमा नाहीत, फक्त एकमेकांचं लाईफ समजून एकमेकांना साथ द्यायची धमक पाहिजे. नाहीतर जसा विशाल म्हणला ना, नाही जमत तर ब्रेकअप इज बेस्ट. तर गाईज, कान गायडर यांचा 10वा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भरभराटून असं प्रेम द्या. आणि हो, आपल्या देवतारा एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय.